नमस्कार. राष्ट्र अंदाज न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण अचलपूर नगरपालिका मध्ये जे विविध प्रकारचे भ्रष्टाचार व गैरप्रकार झाले आहे त्यावर चर्चा करणार आहोत. विशेषतः अचलपूर नगरपालिकेमध्ये सौ रुपाली मातने यांना निवडून देताना समोर जो चेहरा होता तो अभय मातने यांचा होता. त्यांचं कट्टर हिंदुत्ववाद, त्यातून आंदोलनातून उभं झालेलं नेतृत्व, असं नेतृत्व की ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्याकडून विकासाच्या अपेक्षा होत्या. परंतु वस्तुस्थिती पाहता नगरपालिकेमध्ये जे गैरप्रकार सुरू होते, जसे वाढलेले अतिक्रमण, नगरपालिकेमधील बांधकामामधील गैरप्रकार, त्यातच दुराणी चौकातील ज्या शाळेचा आणि दवाखान्याचा रस्ता होता त्यावर अवैधरित्या कब्जा केलेला शॉपिंग कॉम्प्लेक्स, त्यातच दलित वस्तीमध्ये ज्या मूलभूत सुविधा उपस्थित व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या, त्यातही मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले आहे. या सर्व बाबीवर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहे दलित वस्तीतील ज्या गैरप्रकाराचा ज्यांनी चव्हाट्यावर आणले असे किशोर भाऊ मोहोड, त्यातच आपल्यासोबत आहे ज्या ठिकाणी अतिक्रमण करून राहत होते असे जयनारायण मंडले, यांच्याशी आपण या सर्व विषयावर चर्चा करूँ. तेव्हा जयनारायण जी, आप बताइए कि जिस जगह पर आज शॉपिंग कॉम्प्लेक्स खड़ा है, जो अमित पांडे इन्हें शासन ने दिया है, इसके बारे में आप क्या जानकारी देंगे? मैं जयनारायण अर्जुन मंडले, स्कूल का रास्ता, दवाखाने का रास्ता है, वहाँ पे दुरानी चौक के ऊपर प्लाट नंबर 51, वहाँ पे अमित कमल किशोर पांडे ने अतिक्रमण करके 3 मंजिली कॉम्प्लेक्स बना लिया है और वहाँ का रास्ता आने जाने का बंद कर दिया गया और हमारा जो अतिक्रमण था 2001 से हमको वहाँ से हटा दिया गया कमेटी के कर्मचारियों ने. अगर आपका वहाँ पे अतिक्रमण था, आपका वहाँ पे बिजनेस था, धंधा था, इन्होंने जब ये झूठे कागज देके ये सारा मामला खड़ा किया, तो इस बारे में आपने क्या उसके ऊपर तकरार की? तो मैं कमेटी में जाके माहिती अधिकार में लेटर दिया और उनसे चौथे पाँचवें दिन उन्होंने बोले कि भाई इसका PR कार्ड बन चुका है और ये यहाँ पे इसका रिकॉर्ड नहीं, आप SDO कोर्ट में जाके माहिती मांग सकते. अब इन्होंने जो वहाँ पे कॉम्प्लेक्स खड़ा किया है, इसके बारे में आप नगर पालिका और प्रशासन से क्या अपेक्षा रखते हैं? वो रास्ता मोकला होना और स्कूल के बच्चों को आने जाने का रास्ता है, वो दवाखाने का आने जाने का रास्ता है और कुछ लेडीज़ जो रेडीमेड की दुकान है वहाँ से बाथरूम को आना जाना करती है और लेडीज़ को भी त्रास हो रहा है और वो घूम के इधर उधर से आना जाना पड़ता लेडीज़ को. अगर ये लोगों ने ये सारी चीज़ों के ऊपर कार्रवाई नहीं की, वो अतिक्रमण, वो लीज पट्टा रद्द नहीं किया, तो इसके ऊपर आप क्या करेंगे? तो फिर आगे चल के हमको आमरण उपोषण पे बैठना पड़ेगा और रास्ता मोकला करने के लिए. किशोर भाऊ, आपण बऱ्याच वेळा आपल्याला बघत आहोत, आपण नगरपालिकेच्या RTIच्या माध्यमातून आपण जे दलित वस्तीमध्ये गैरप्रकार काढलेले आहे, दलित वस्तीसाठी जे विकास कामाचा निधी आलेला आहे, त्या निधीबाबत जो गैरप्रकार झालेला, जो आपण जिल्हाधिकाऱ्यापासून तर मंत्रालयापर्यंत जे पाठपुरवठा केला त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती द्या. 2018ला मी राज्य मानवी हक्क आयोगात केस दाखल केली होती. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त यांनी कारवाई करून शासनात दिली, कोर्टात दिली. त्याच्यात तो भ्रष्टाचार सिद्ध झाला. त्यांनी प्रधान सचिव यांच्या नावाने आदेश काढून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आदेश दिला 12 फेब्रुवारी 2025ला. नंतर त्यांनी आयुक्त यांना ते पत्र पाठवून सांगितले की बाबा कारवाई करा व अहवाल सादर करा मंत्रालयाला. परंतु विभागीय आयुक्त नगर परिषद प्रशासन यांना 18/11/2025ला पत्र दिले. 6 महिन्याचा कालावधी झाला. या 6 महिन्याच्या कालावधीत कमी 30 ते 40 चक्रा मारल्या मी तिथे. मला मानसिक त्रास झाला, आर्थिक त्रास झाला व शारीरिक त्रास झाला. उन्हात अनात फिरणं. हा भ्रष्टाचार सिद्ध झाल्यावर सुद्धा जे संबंधित तिचे अधिकारी आहेत, एक काबंडी साहेब आहे और एक खंडारे साहेब, मला तर असं कधी असं वाटतं की त्यांची मिली बघत आहे. काही त्याने हातवले करून कमसे कम ते पडकन दाबाच्या फिक्रीत तर नाही. म्हणून माझी शासनाला विनंती आहे, 3 प्रकरणात एक अनुदानित शासकीय निधीचा गैरप्रकार, 2 हा अनुसूचित जाती वस्तीच्या योजनेत
नगर परिषदेनं गैरप्रकार केला हे सिद्ध झाला आहे. तिसरा, अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत कामे न करता बिलं काढले. जय भवानी आठवून ते सोनवणे साहेबापर्यंत 43 लाखाचं त्यानं पेविंग ब्लॉक बसवले. तुम्हाला आता तुम्ही स्वतः तिथं जाऊन पहा, तिथं बसल्यात का पेविंग ब्लॉक, त्याचे बिलं निघाल्या. एच डी ऑफिस समोर ते पेविंग ब्लॉक बसवले दाखवले, तिथं सुद्धा पेविंग ब्लॉक नाही आहेत. ह्या कारवाईत पूर्ण सिद्ध झाला आहे, परंतु कारवाई केव्हा होणार, गुन्हे केव्हा दाखल होणार हीच वाट बघत आहे. आपण नगरपालिकेमध्ये जो कारभार चालतो त्यावर दलित वस्तीच्या बाबत किशोर मोडकरून जाणून घेतले. तर दवाखान्याचा पंप, शाळेचा रस्ता भूमाफियांनी कसा हडप केला हे आपण जयनारायण मंडले यांच्याकडून जाणून घेतले आहे. यांच्याकडे हे जे PR कार्ड आहे यावर स्पष्ट असं दिसत आहे की ज्या जागेवर कॉम्प्लेक्स उभा आहे त्या ठिकाणी ती जागा नगरपालिकेची रस्त्याची जागा आहे. पण या सर्व असताना सुद्धा नगरपालिका प्रशासन एवढं निर्डावलेलं आहे की आज सर्व पुरावे उपलब्ध असताना, सर्व कागदपत्र उपस्थित असताना, त्याच्या तक्रारी असताना सुद्धा कुठेही कार्यवाही होत नाही. कलेक्टरपासून तर मंत्रालयापर्यंत या लोकांनी तक्रारी केल्या आहे. एवढं असूनही जे शासनाचे अधिकारी कर्मचारी ज्याची जबाबदारी आहे याच्यावर नियंत्रण ठेवण्याची, आज तेच त्या सर्व प्रकरणाची निगा न राखता त्यात गैरप्रकार करत आहे. तेव्हा सर्वसामान्य नागरिकांनी अपेक्षा कोणाकडून करावं हा एक आजच्या या माध्यमातून एक प्रश्न उद्भवलेला आहे. तेव्हा नगराध्यक्ष रुपालीताई मातने यांच्याकडून अचलपूर परतवाड्याच्या जनतेने फार अपेक्षा बाळगलेल्या आहे आणि आंदोलनातून उभं असलेलं नेतृत्व अभयजी मातने हे या सर्व प्रकरणावर लक्ष घालतील. झालेला गैरव्यवहार यावर कडक कारवाई होईल व दोषीवर कोणत्याही प्रकारची गय केल्या जाणार नाही